मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आणि नेहमी प्रयत्न करते की छोटे उपाय असावे पण प्रभावशाली असावे. जसं 26 तारखेला श्रीराम नवमी आहे. म्हणतात ना, तुमच्या मनामध्ये जर खूप भयभीती असेल आणि जिथे तुम्ही भगवान साक्षात रामजींचं नाव घेता, तर असं म्हटलं जातं की भयभीती दूर जातं आणि तिथे साक्षात हनुमानजींचा सुद्धा वास होतं. जर आपल्या घरामध्ये लगातार नकारात्मकता आहे, आपल्यासोबत कामं होत नाही, ॲक्सिडेंटची भीती असते, भरपूर वेळा खूप लोकांना मी जेव्हा बघते, कुंडली बघते, चार्ट बघते, तर त्या लोकांच्या अष्टम स्थानामध्ये सुद्धा दाखवलं जातं की त्यांना भयभीती आहे, भरपूर काही गोष्टी असतात आपल्या मनामध्ये. मग श्रीराम भगवान काय करतात? जर तुम्ही श्रीराम भगवानांचं श्रीराम रक्ष स्तोत्रचं रोज जर पठन केलं, तर असं म्हटलं जातं की तुमच्या घरामधली जी पण नकारात्मकता असेल ती दूर जाते. या रामनवमीला आपल्याला होत असेल तर 11 श्रीराम पाठांचा म्हणजे 11 वेळेस पाठ म्हणायचा आहे आणि रामजींना आवाहन द्यायचं आहे. या दिवशी तुम्ही मोतीचूरचे लाडू सुद्धा गरिबांना दान करू शकता. तुमच्या घरी बसून सुद्धा तुम्ही पाठाचा लाभ घ्या. या तुम्ही ब्राह्मणाच्या हाताने करत असेल ते तर सर्वात बेस्ट राहणार. पण अट एकच आहे की तुम्हाला आधी हनुमानजींना सुद्धा बोलवायचं आहे की हे हनुमानजी, मी तुम्हाला आवाहन देते, माझ्या जीवनामधली नकारात्मकता दूर करा आणि रामजींना आमच्यासाठी पाठवा. मग तुम्ही जिथे रामचं नाव घेता म्हणजे रामजींचं नाव घेता, तिथे हनुमानजी येतात. जिथे हनुमानजींचं नाव घेता, तिथे रामजी सुद्धा आपले रक्षक म्हणून बनून येतात. म्हणून हा उपाय करा आणि शेअर करा.